बावनकुळेंच्या संस्थेला भूखंड दिला, त्याच्यात पूर्तता केली की नाही याबाबतीत मला आज तरी माहिती नाही. परंतु या 3 महिन्यामध्ये जे काही महायुती सरकारचं चाललेलं आहे, विशेषतः भूखंडांच्या बाबतीत, जमिनींच्या बाबतीत, आणि त्याची विल्हेवाट जी लावली जाते आहे, स्वस्तामध्ये धनदांडग्यांना देणं, पूर्णपणे कोणती कायदेशीर पूर्तता न करता देणं, आणि त्याच्यातून पैशाचा मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचार चालला असं माझं मत आहे. बावनकुळेंच्या बाबतीत मला माहीत नाही, परंतु जे चाललेलं आहे राज्यामध्ये, जमिनी वाटपाचा कार्यक्रम, धनदांडग्याला देणं, त्याच्यातून भ्रष्टाचार करणं, हे तर आता सगळीकडे प्रसिद्ध होत असताना दिसतं आहे. कारण ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि या चुकीच्या गोष्टी थांबल्या पाहिजे या मताचे आम्ही आहोत. हजारो कोटी रुपयाची जमीन कवडीमोल भावानं धनदांडग्यांच्या घशात घालायचा कार्यक्रम, याचा अर्थ त्यामध्ये गैरव्यवहार सुद्धा खूप मोठे आहेत. आमचा स्पष्टपणे मत त्यामध्ये आहे. विशेषतः पशुसंवर्धन विभागाच्या जमिनींचं विल्हेवाट लावली जाते आहे. याशिवाय दुग्ध विभागाच्या वरळीला जी जमीन आहे दुग्ध विभागाची, तिची सुद्धा विल्हेवाट लावण्याचं, म्हणजे अत्यंत प्राईम जागा आहे ती, सिलिंग जवळची जागा आहे, तिची सुद्धा विल्हेवाट लावण्याचा कार्यक्रम चाललेला आहे असं आम्हाला कळालं. बैठका सुरू आहेत. इकडे सुद्धा पुण्याच्या जमीन आहेत ताथोडेच्या, तिची विल्हेवाट लावण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. कुर्ल्याची जमीन आहे, तिचा विल्हेवाट लावण्याचे चाललेला आहे. आणखी काही आम्हाला लक्षात आलं की 40गाव इथं सुद्धा जमिनीची विल्हेवाट लावायची, धनदांडग्याच्या घशात घालायची, प्रचंड पैसा त्यातून काढायचा, असा हा कार्यक्रम चाललेला दिसतो आहे. हे थांबलं पाहिजे, नाहीतरी नंतर हे थांबणारच आहे. आम्ही आल्यानंतर पहिली ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल. दुसरीकडे अमित शहा काल नागपूर नंतर आज उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेत आहेत, ते आज महाराष्ट्रात दौरा करतायत, कसं पाहताय? पाहण्याचं काही असं काही कारण नाही आहे की शेवटी ते भारतीय जनता पक्ष आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. आढावा घेणं ही सगळी जबाबदारी त्यांची आहे. पण त्यांना आढाव्यामध्ये निष्कर्ष हाच येईल की लोक महाविकास आघाडीबरोबर आहेत आणि प्रचंड मताधिक्यानं, प्रचंड बहुमतानं महाविकास आघाडी ही सत्तेवर येईल. काल नागपूरमध्ये त्यांनी असंही सांगितलं की पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, याबरोबर काँग्रेसला रोखणं यावेळेस गरजेचं आहे. कुठेतरी एक भीती निर्माण झाली. नाही, त्यांचं उद्दिष्ट जे आहे ते अंतिम उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाचे फार वेगळे आहेत. हे म्हणजे आता एकनाथ शिंदे गेले असतील, अजित पवार गेले असतील, हे तर त्यांचे हत्यार आहेत. त्यांचा उद्दिष्ट हा आहे की ही राज्यघटना, ही लोकशाही, ही काहीच मान्य नाही त्यांना. त्यामुळे त्या उद्दिष्टाकरता ते काम करतायत. आम्ही राज्यघटनेकरता काम करतोय, लोकशाही करता काम करतोय. दुसरीकडे आपल्या जिल्ह्यातील मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी आज सकाळी शरद पवारांची सिल्वर ओक येथे भेट घेतली. कुठेतरी पुन्हा एकदा ते तुतारी हाती घेणार अशा चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद वाढेल. नाही, महाविकास आघाडीची ताकद तर वाढलेलीच आहे आणि ती असं काही नाही नेत्यांमुळे वाढते असं नाही, जनसामान्य कोणाबरोबर याच्यामुळे वाढते. आम्ही काँग्रेस म्हणून संपूर्ण राज्याचा जवळपास दौरा आमचा झालेला आहे आणि आम्हाला असं दिसतं की प्रचंड प्रतिसाद जनसामान्यातून, युवकांमधून हा आम्हाला काँग्रेसला मिळत असताना दिसतोय. महाविकास आघाडीच्या पाठीशी लोक असताना दिसत आहेत. ही तर परिस्थितीच आहे. त्यामुळे आवक तर सगळ्या राज्यातून काँग्रेसकडे आणि महाविकास आघाडीकडे लोक येऊ इच्छित आहेत, ही वस्तुस्थिती आहे. सोडून गेले पुन्हा येण्याचा प्रयत्न त्यांचे बऱ्याच लोकांनी चाललेले, यांच्या बाबतीत मला माहित नाही. पिचड पिता पुत्र जर पुन्हा परतत असतील महाविकास आघाडीत तर काय भूमिका राहील? नाही, मला काही भूमिका वेगळी घेण्याचं, अजून ती जागा वाटपामध्ये कोणाकडे आहे ती काही निश्चित झालेली नाही. काँग्रेस सुद्धा मागणी अकोलेच्या जागेचं करत आहे. जागा वाटप झाल्यानंतर जास्तीचा पक्ष जास्त निर्णय घेईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.